आणि आता बातमी सोलापुरातून आहे। सोलापूरच्या मंगळवेढ्यातील एका तरुणीची लग्नानंतर फसवणूक झाल्याची घटना पुढे आली आहे। लातूरजवळील उदगीर इथल्या एका सुरेखा सूर्यवंशी या एजंटनं 2,70,000 रुपये घेऊन मंगळवेढ्याच्या तरुणाचं लग्न लावलं। लग्न लावण्यापूर्वी नववधू असणारी मुलगी मराठा समाजाची आहे असंही सांगण्यात आलं। लग्न झालं, मात्र लग्न झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसात या मुलीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी नवी नवरी पूर्वीच विवाहित असल्याचं उघडकीस आलं। तिला मुलंही आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाची नववधू आहे असं भासवण्यात आलं। मात्र ही नववधू मुस्लिम धर्मीय असल्याची माहिती पुढे आली। याबाबत नवऱ्यानं पाठलाग करून नवरीला पकडलं आणि त्यानंतर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या मुलाची फसवणूक केलेली नवरी आणि एजंट मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात आहेत। हो, बोलल्यानंतर आम्ही लातूर आणि उदगीर याच्यामध्ये एक गणपती मंदिर आहे, तिथे जाऊन हार घालून लग्न केले व तिच्या हातात 2,70,000 रुपये दिले व आम्ही मुलीला घेऊन घरी आलो। घरी आल्यानंतर आम्ही 19 तारखेला पूर्ण पै पाहुणे वगैरे गावातील माणसे बोलवून रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले आणि देवदर्शन वगैरे झाल्यानंतर 23 तारखेला सकाळी 6 वाजता मुलगी ही घरातून पळून जात असताना मंगळवेढ्यात आम्ही तिला पकडले। तर तिथं आम्ही जरा झटापटी झाल्यानंतर पुढे चालली होती। नंतर आम्ही 112ला फोन करून पोलीस कॉन्स्टेबलला बोलवून त्यांना मंगळवेढा पोलीस स्टेशनला घेऊन येऊन फिर्याद दाखल करून त्यांना आतमध्ये टाकलेला आहे। आपल्यातला एक मुलगा होता मंगळवेढाचा, त्याला एका एजंटनी मुलगी देतो असं सांगून त्याच्याकडून पैसे घेतले आणि त्यानंतर त्याला एक मुलगी दाखवली उदगीरमध्ये आणि त्यानंतर त्या दोघांचं लग्न उदगीरमध्ये हार घालून केलं। त्यानंतर मंगळवेढ्याला आले। मंगळवेढ्यात त्यांनी रीतिरिवाजाप्रमाणे नातेवाईकांना बोलवून त्याचे लग्न लावलं। ही 16 तारखेला लग्न झालं। नंतर 23 तारखेला सकाळी ती मुलगी घरात असताना तिला न्यायसाठी तिची आई, बहीण आणि भाऊ आला होता। सकाळी त्यांनी तिला कॉन्टॅक्ट करून घराबाहेर बोलवलं आणि ते गाडीतून घेऊन जात होते। ती घटना त्या नवऱ्याला कळल्यानंतर त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले।